सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्राच्या नैसर्गिक सौंदर्याचा अनमोल ठेवा आहे. हिरव्यागार घाट माथ्यांनी सजलेले डोंगर, धुक्याने वेढलेल्या खिंडी आणि मनमोहक धबधबे इथेच पाहायला मिळतात. प्राचीन किल्ल्यांनी जैवविविधतेने नटलेल्या सह्याद्रीच्या कुशीत निसर्गप्रेमींना अपार आनंद मिळतो. हिवाळ्यात तर ही पर्वतरांग एक अद्भुत स्वर्गसुख वाटते. नमस्कार मंडळी, आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातील एका सुंदर ठिकाणी, ड्यूक स्नोज पॉइंट, जो लोणावळ्याच्या सह्याद्री डोंगर रांगेत वसलेला आहे. चला तर मग निघूया या रम्य प्रवासाला. इथे आपण आता आपले बाईक पार्क केलेले या इथे एक हॉटेल आहे इथे कुठलं तरी, आणि त्याच्या बाजूलाच आपण बाईक पार्क केलेलं आहे. ड्यूक स्नोज पॉइंट, ज्याला स्थानिक लोक नागफणी म्हणून ओळखतात, हा पॉइंट लोणावळ्याच्या सह्याद्री पर्वतरांगेतील एक अनोखा आणि देखणं ठिकाण आहे. इतिहासात ड्यूक स्नोज पॉइंट हा ब्रिटिश काळात साहसी लोकांसाठी आणि रेल्वे मार्ग मोजण्यासाठी एक महत्त्वाचा ठिकाण होता. साहसी ट्रेकर्ससाठी आणि गिर्यारोहकांसाठी हा पॉइंट आज एक आव्हानात्मक आणि आकर्षक ठिकाण बनलं आहे. इथल्या शांत निसर्गात हिवाळ्याच्या थंड वातावरणात फिरण्याचा अनुभव खूपच वेगळा असतो. हा अर्ध्या तासाचा ट्रेक आहे असं मला तरी वाटतं. जास्त काही लागणार ना टाइम. किती वेळ लागला? अभी गए नहीं क्या टाइम ऊपर? है? अगर रुकोगे नहीं फोटो वगैरह के लिए तो मैं 45 मिनट में पहुंच गई. ओके. अकेले ही क्या? सोलो? अच्छा, कैसा रहा एक्सपीरियंस? मैं इधर ही रहती हूँ, बहुत मस्त है. अच्छा अच्छा, इधर रहते हो इसलिए. वहाँ जाओगे तो वहाँ थोड़ा स्लो मिलता है और अभी धूप भी बहुत है, तो बीच के जो जैसे ट्रायंगल आता है उधर जाओ मस्त. वो तो ऊपर में जो जहाँ पे मंदिर है वहाँ पे वहाँ मतलब वहाँ से कुछ दिखता नहीं है खास ऐसा? भाई. वहाँ पे रेलिंग भी लगा दी है. ओके. एक ऐसे वो मंदिर उधर बोर्ड आएगा, हाँ, हाँ. मेरा करे रास्ता ऐसा, वो उधर ना जाके इधर राइट साइड में जाना है. लेफ्ट ओके. में मंदिर है, इधर बोर्ड आएगा ऊपर जाके. अब राइट में चले जाओ, थोड़ा चलते जाना, ध्यान रखना पतला रास्ता दोनों साइड खाइए. ओके ओके ओके. बट अच्छा है. 10 वाजलेले आहेत सध्या आणि आम्ही 15 मिनिटात चाललोय. इथून जायचंय? 2 आहेत ते बघ, एक ह्या साईडला किंवा ह्या साईडला. इथून जाऊया वरती. चल कुठून? या इथून? इथून. हा, इथे आपल्याला फरक कळेल. लोणावळ्याच्या वरच्या बाजूला आहेत आपण, आणि इथूनच ऑलरेडी या साईडला दरी आहे. खाली खोल भाग आहे, म्हणजे या खालच्या भागापासून आपण खूप हाईटला आलो असू. अवघ्या पाऊण तासातच आपण ड्यूक स्नोज पॉइंटच्या माथ्यावरती पोहोचलो. तर आता आपण आलेलो आहोत वरती, ड्यूक स्नोजच्या वरती. इथे 2 आहेत. ॲक्च्युअल ड्यूक स्नोज आहे तो तिथे आहे, आणि आपण इथे दरीकडे चाललो आहे. दरी बघायला. तर तो जो रस्ता आहे तो इथून आहे ड्यूक स्नोजला जायला. आणि आणखीन एक गोष्ट दाखवतो, तर हे बघा, इथून मस्त व्ह्यू पॉईंट दिसतोय. ह्या बाजूला खंडाळा घाट जो आहे तो इथून दिसतोय आपल्याला. आणि त्या दरीजवळ त्या पोरांनी टेंट्स लावलेत, दिसतोय. आपण बघूया. दरीजवळ टेंट्स लावले इथे- पोरांनी. जा हे ठोकलं. झिपलाइनिंग लावलेलं आहे तिथे. झिपलाइनिंग ते तिकडून गेले तो मगाशी आपण जिथे उभे होतो ना. मगाशी आम्ही तिथे उभे होतो खाली, तर तिथून ते लोक इथे असे 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 तिथे गेलेत. वंदे भारत ट्रेन जाताना दिसते आपल्याला इथे. एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात. हा, खंडाळ्यात आपण मगाशी इथे उभे होतो.
इथे आपल्याला 2 पॉईंट बघायला मिळतात. एक म्हणजे ड्यूक्स नोजचा मेन पॉईंट आणि दुसरा म्हणजे दरीकडचा पॉईंट, जिथे ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज केल्या जातात. चला तर पहिले आपण दरीचा पॉईंट बघून घेऊ. ह्या पॉईंटवरती ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज केल्या जातात, जसे की क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग. आणि अशा ॲक्टिव्हिटीज करणाऱ्या लोकांमध्ये हा पॉईंट प्रचंड प्रसिद्ध आहे. विकेंड्सला आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीज करताना लोक पाहायला मिळतात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत बरेच हौशी ॲडव्हेंचरस लोक ह्या ॲक्टिव्हिटीज करताना दिसतात. या नागफणीच्या माथ्यावर काही रांजण खळगे पाहायला मिळतात. पावसामुळे एखादा गोटा छोट्या खड्ड्यात अडकला की पाण्याच्या प्रवाहामुळे गोल गोल फिरून तो कातळ कापून त्याचा कुंडासारखा आकार होतो. तेच हे रांजण खळगे. समोर खंडाळ्याच्या घाटातील अमृतांजन पूल दिसतो. ड्यूक्स नोजच्या माथ्यावर आल्यानंतर प्रचंड वारा आपली झालेली थकावट दूर करून टाकतो. ड्यूक्स नोजच्या माथ्यावरून हवामान स्वच्छ असेल तर ढाक बहिरी, माथेरान, चंदेरी, हाजीमलम, प्रबळगड, विरशाळगड आणि बोट उंचावलेला कर्नाळा अशी विस्तृत रांग पाहण्यास मिळते. नैऋत्येला सुधागड, सरसगड, तर आग्नेयाला लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना आणि कोराईगड हे पवनमाळाचे मानकरी दिसतात. समुद्री सपाटीपासून याची उंची 2506 फूट उंच असल्यामुळे खूप मोठा परिसर दृष्टिक्षेपात येतो. नवीन मिसिंग लिंक प्रोजेक्ट जो आहे तो आपल्याला इथून दिसतोय आणि पूर्ण खंडाळा घाट आपल्याला दिसतोय इथून. हा बघा, खंडाळा शहर आणि लोणावळा शहर दोन्ही दिसतात आपल्याला इथून. हे इथे मंदिर आहे महादेवाचं, पिंड आपल्याला दिसतंय इथे. आणि आज हवामान क्लिअर असल्यामुळे थोडंफार आपल्याला दिसतंय. पावसाळ्यामध्ये जर आपण आलो तर एवढं सगळं दिसत नाही. उन्हाळ्यामध्ये भटकंती करावी ती ह्यासाठीच. पावसाळ्यामध्ये आपल्याला हा जो परिसर आहे तो दृष्टिक्षेपास पडला नसता, त्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये भटकंती करत असतो. दक्षिण पायथ्याशी चावणी गाव आणि आंबा नदीचे खोरे दिसते. तिथे इतिहास प्रसिद्ध उंबरखिंड आहे. ह्याच उंबरखिंडीत शिवाजीराजे व मुघल सरदार कारतलब खान यांच्यात 2 फेब्रुवारी 1661 रोजी लढाई झाली. उत्तर कोकण काबीज करण्यासाठी निघालेल्या मुघल सैन्याला शिवाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने उंबरखिंडीच्या दरीत गनिमी कावा पद्धतीने हल्ला करून मुघल सैन्याचा पूर्ण पराभव केला. मग अशा आपण तिकडे उभे होतो आणि तिथे बघू शकतो आपण त्यांची व्हॅली क्रॉसिंग जिथे चालू आहे तिथे एक पोरगा त्या रोप वरती उभा आहे. त्यांच्या बाईक सुद्धा तिथे आहेत.
चला आता आपण जाऊया. मित्रांनो, हा होता ड्यूक स्नोज, नागफणी ज्याला आपण बोलतो. आत्ता 11 वाजलेत. आम्ही सकाळी 8 वाजता निघालो होतो आणि 11 वाजेपर्यंत आपला हा एक्सप्लोअरसुद्धा करून झाला आहे. पावसाळ्यातसुद्धा येऊ शकता तुम्ही. पावसाळ्यामध्ये आणखीन मजा असते. फक्त एकच आहे की पावसाळ्यामध्ये तुम्हाला आसपासचा परिसर आत्ता जेवढा दिसतो तेवढा दिसणार नाही. हा एकच डिसॲडव्हान्टेज आहे पावसाळ्यातला. बाकी वातावरण चांगलं असतं, तुम्हाला जास्त दमायला होत नाही आणि पाऊस पडत असतो, त्याच्यामुळे एक मजा येते. आणि आम्ही आता बाईकवर आलो, तर बाईकवर सुद्धा मजा येते. चैताली कुठे गेले बघू. चला, एवढा काय ती अवघड ट्रेक नाही म्हणू शकत त्याला, जे ट्रेकच बोलू शकतो. आणि ज्यांना ट्रेकिंग स्टार्ट करायचं असेल त्यांच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे. आणि मेन तर आहे की हा मुंबईपासून सुद्धा जवळ आहे, पुण्यापासून सुद्धा जवळ आहे. त्याच्यामुळे मुंबई पुण्याच्या लोकांसाठी हा ॲक्सेसिबल आहे. एका दिवसात करता येण्यासारखा सुद्धा आहे ट्रेक हा. मेन म्हणजे काय आहे की ट्रेकवरती डोंगरावर चढताना काय वाटत नाही, उतरताना घरी आदत असते. त्या आदरचं रे बाय पडशील, दगडांवरती पाय नाही ठेवायचा कधी, दगड स्लिप होऊ शकतं. हां, अशी चाल बस तिथं. ओके ओके मित्रांनो, अशा या ट्रेकच्या व्हिडिओला आपण इथेच एंड करूया. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओ बघत चला, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. जर आपल्या ह्या व्हिडिओची आणि ऑडिओची क्वालिटी तुम्हाला चांगली वाटली असेल किंवा या ट्रेकबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.